राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवा ज्येष्ठ प्रचारक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ऋषितुल्य भैयाजी जोशीजी, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, पद्मश्री ज्येष्ठ प्रचारक दादा इदातीजी, कांदिवली पूर्वचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अतुल भातखळकरजी, आज ज्यांच्या पुस्तकाच्या विमोचनाकरता आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत असे आमचे मित्र रवींद्र साठेजी, या ठिकाणी उपस्थित तमाम नागरिकगण, सर्वप्रथम तर मी श्री रवींद्र साठेजी यांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी राष्ट्रभाव हे पुस्तक लिहून आपले विचार हे आपल्यासमोर मांडलेले आहेत, त्यासाठी त्यांचे अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो. पुस्तक माझ्याकडेही आलं होतं 3 दिवसापूर्वी अतुलजी, परंतु सवयीनुसार, तुमच्या सवयीनुसार तुम्ही ते नीट वाचलं आणि माझ्या सवयीनुसार मी ते वरवर वाचलं. वरवर वाचून सुद्धा मला असं वाटतं की त्या पुस्तकाचं जे नाव आहे राष्ट्रभाव, त्या पुस्तकाचं नाव देशभाव नाही आहे. त्यामुळे देश आणि राष्ट्र या 2 वेगळ्या संकल्पना आहेत. देशाला एक भौगोलिक त्या ठिकाणी बाउंड्रीज आहेत किंवा त्याच्या सीमा आहेत, परंतु राष्ट्र ही एक भावना आहे, राष्ट्र ही एक सेंटिमेंट आहे. आणि राष्ट्र ही एक सेंटिमेंट म्हणजे गेल्या 10,000 वर्षापासूनची आपली प्रथा, परंपरा, संस्कृती, आपला धर्म. आणि धर्म म्हणजे रिलिजन नाही, धर्म म्हणजे रिच्युअल्स नाही, रूढी परंपरा नाही, परंतु धर्म म्हणजे जीवन पद्धती. ही 10,000 वर्षापासूनची जी आपली प्रथा, परंपरा, संस्कृती, ही त्याची एक भावना आहे आणि ती भावना म्हणजे राष्ट्र आहे. आणि त्या भावनेचा भाव म्हणजे राष्ट्रभाव. आणि त्यामुळे गेल्या 10,000 अगदी रामायण, महाभारत, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्धांपासून अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सावरकर, आणि मग भारत स्वतंत्र झाला, स्वतंत्रतेच्या नंतरची 75 वर्ष. आणि मला असं वाटतं की गेल्या 10,000 वर्षांमधल्या आपल्या प्रथा, परंपरा, रूढी, संस्कृतीला त्याचं खऱ्या अर्थानं जतन करण्याचं काम हे गेल्या 100 वर्षांमध्ये झालेलं आहे. आणि गेल्या 100 वर्षांमध्ये ज्या प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या वटवृक्षांनी या आपल्या राष्ट्रभावाचं जतन करण्याचं काम जे केलं, आणि रवींद्र साठेजी, अतुलजी आहेत, दादा इदातीजी आहेत, आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक भैयाजी आहेत, असे हजारो कार्यकर्ते, हजारो प्रचारक, हजारो स्वयंसेवकांनी आपल्या जीवनाची अक्षरशः होळी केली. आणि त्यामुळे आज हा आपला राष्ट्रभाव जिवंत राहिलेला आहे असं मला वाटतं. आणि हा जिवंत राहिलेला राष्ट्रभाव जिवंत ठेवणाऱ्यांकडून आपल्यापर्यंत राष्ट्रभाव नावाच्या या पुस्तकाच्या माध्यमातून रवींद्र साठेजींनी पोहोचवायचा हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी पुस्तक थोडं वरवर बघितलं, त्याच्यातले विषय बघितले, आणि कुठेतरी मला ते अपुरं वाटलं. आणि त्यामुळे तुम्ही पहिल्याच पानावरती लिहिलंय की राष्ट्रभाव पहिली आवृत्ती 2026. आणि त्यामुळे पहिली आवृत्ती राष्ट्रभाव हा विषय इतका मोठा, इतका इंटेन्स, इतका डीप, इतका खोल आहे की एका पुस्तकामध्ये रवीजी आपण तो लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. आणि त्यामुळे आपण तुमच्या या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीची अत्यंत आतुरतेने आम्ही वाट पाहत आहोत असं मला वाटतं, जेणेकरून या 10,000 वर्षाच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृती, ज्या 10,000 वर्षाच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केल्या. The spirit of this land is embedded in the constitution of this country.
आणि गेल्या 10,000 वर्षाच्या या परंपरा त्यांनी त्या संविधानाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये अंतर्भूत करून, आणि ते सेंटिमेंट, ते स्पिरिट म्हणजेच राष्ट्रभाव. आणि त्यामुळे हे सेंटिमेंट आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा जो प्रयत्न आपण केलेला आहे, त्या प्रयत्नाबद्दल तुमचे अभिनंदन करतो. परंतु हा प्रयत्न अजून अपुरा आहे आणि त्याला अजून पुढे त्याचं पुढचं वर्जन सुद्धा लवकरच आलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. तुम्हाला पुन्हा एकदा या पुस्तकाबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.